चला मैत्रिणी, दिवसाची सुरुवात ना छान फुलांपासून प्रसन्नतेने करूया। आणि तुम्ही पक्ष्यांचा चिवचिवाट बघू शकता। सकाळी सकाळी माझ्या दिनचर्यासोबत यांची दिनचर्या खूप लवकर सुरू होते आणि हा आवाज ऐकून खूप छान वाटते। बघा, असं थोडंसं दाणे पाणी ठेवलं ना, तर उन्हाळ्याचं तर पाणी ठेवणं खूप आवश्यक आहे या पक्ष्यांसाठी। आणि हे गमती जमती बघायला तर मला फार आनंद होते। तुम्ही पण नक्की ठेवा। चला मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे। चला आता शिवण्याचं आज काय करू म्हणून असं आला ते बघा, हे टी शर्ट आहे, खूप जुनं झालं आहे आणि छोटं पण खूप झालेलं आहे। चला बघते आता याचा कसा वापर करता येते ते तुम्हाला दाखवते लगेच। आणि टी शर्ट मध्ये कापून घेते मी आणि मग मी हे पर्ससाठी ठेवलं। बघा, हे छोटं टी शर्ट होतं, इथे एक शिलाई मारली तर याच्यात आपण बऱ्याच आपल्या पर्स ठेवू शकतो, कारण आपल्याकडे पर्स असतातच वेगवेगळे। त्या मी ठेवून दाखवते तुम्हाला। बघा, या पद्धतीने याच्यामध्ये आपण पर्स असे ठेवू शकतो, ते ठेवून दाखवते मी तुम्हाला। पद्धतीने आपण असे ठेवू शकतो किंवा आपण वेगळ्याही वस्तू ठेवू शकतो, आपल्याला जे ठेवायचं आहे ते। आणि हे कपाटात हँग केल्यामुळे काय होते, आपली जागा जाणार नाही। या पद्धतीने बघा, खूप छान होते। आणि मला पण याचा हा असा वापर नाही करायचा, वेगळं करते। इथं मधात शिलाई देऊन एका साईडला मला सॉक्स ठेवायचे, एका साईडला मला रुमाल ठेवायचे। बघा, दुसरं टी शर्ट घेतलं, इथे एक शिलाई मारते, एक मध्ये मारते, याला 2 पॉकेट तयार होईल आणि याच्यात आपण सॉक्स आणि रुमाल छान ठेवू शकू, ते दाखवते का। बघा, या पद्धतीने मी आडवं केलेलं आहे, एक इथे वर, आणि पहिल्या टी शर्टचं मग मी ते पर्स ठेवायलाच केलेलं आहे, किंवा काही उपयोग करेन मी त्याचा, कारण कोण ते चांगलं नव्हतं दिसत। शेवटी काही शिवणारे आपणच आहे, किती म्हणजे बदलवलं, पहिले तसं चांगलं नव्हतं वाटत, मी दुसरी पद्धत केली। इथं मी रुमाल ठेवणार आहे, इथे मी सॉक्स ठेवणार आहे। अशा जुन्या वस्तूचा आपण वापर करू शकतो पुरेपूर, कारण बरेचदा आहे ना सॉक्स आणि रुमाल एकत्र होतात, किंवा तुम्हाला दाखवताना मला दाखवते मी घालून तुम्हाला कसं छान असं आपला यूज होऊ शकतो कोणत्याही वस्तूचा। बघा, असे मोकळे मोकळे करून या पद्धतीने आपण वर, किंवा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण करू शकतो। आणि खाली ठेवणार आहे मी हे रुमाल इथे। पद्धतीने मी केलेलं आहे, वर मी सॉक्स ठेवलेले आहे आणि खाली इथं खाली सॉक्स ठेवलेले आहे, वर रुमाल ठेवलेला आहे। अशा या पद्धतीने आपण वेगवेगळं करू शकतो घरच्या वस्तूतून। आणि आपल्या प्रत्येकाला ज्या गोष्टीस आवड असते ना, एक वस्तू झाली की दुसरी करण्याची आवड असतेच। बघा, आता ही पट्टी उरली होती आणि या पद्धतीने मी हिला छान असं एक ठेवणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्या साठवणीच्या वस्तू राहणार आहे छान। आणि ते कसं बनवते याला फक्त 2 शिलाईच मारायच्या आहे आणि वरून फोल्ड नाडा घालण्यासाठी करायचा आहे, कारण त्याला आपण नाडा घालून छान असं आपले साठवणीतले लाटणे वगैरे, चमचे, जे काही आपण उपयोगाला येत नाही ना तशा वस्तू आपण ठेवू शकतो, किंवा तुम्ही अजून काही ठेवू शकता। शिवणकामाची हे असेल तर लेस किंवा अशा बऱ्याच गोष्टी असते, ते आपल्याला बरोबर आठवतात जेव्हा आपण अशा गोष्टी बनवतो तर। आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण एक बघतो तर आपल्याला दुसरं अजून काहीतरी आयडिया येत असते शिवणकामाची। म्हणून तुम्ही पण काही ना काही तुमचे छंद नक्की जोपासा, कारण ज्याच्याच आवड आहे ना ती गोष्ट आपल्याला खूप छान जमते आणि वेगवेगळ्या सुचतातसुद्धा त्या करायला, कारण त्याची आवड आपल्याला असते। या पद्धतीने बघा तयार केलेलं आहे, ते दाखवते कसं होते तर पुढं मी पूर्ण तयार झाल्यावर तुम्हाला। बघा, या पद्धतीने वेळ काढून मी हे काम करत असते, कारण नंतर तर आपलं कामं संपणारच नाही, असे कामं आपल्याला दिवसभरच असतात। आणि बघा किती छान झालं ते तयार। बघा, आता उरलेल्या टी शर्ट मधून मी काय बनवलेलं आहे, असं लांब कापड जो उरलेला होता खालचा, त्याला बघा एक इथे शिलाई मारली, एक आडवी खाली मारली आणि एक इथे मारली। आणि इथे बघा नाडा घालायसाठी असं केलेलं आहे, इथे थोडीशी जागा ठेवलेली आहे नाडा बांधण्यासाठी। बघा, आता हे सरळ करून घेतलं, याच्यामध्ये एक नाडा टाकते। आता हे आपण ऑर्गनायझर बऱ्याच गोष्टीचा याचा वापर करू शकतो, आणि मी याच्यामध्ये काय ठेवते ते पण तुम्हाला दाखवते। आणि मी नाडा बनवते आता, कारण हा नाडा कसा थोडासाच कपडा होता, पण टी शर्टचा लांबते ना त्याच्यामुळे बरोबर झाला आहे। जोडताना आहे ना, बघा हे आपण जेव्हा जोडतो ना तेव्हा इथे पण जागा म्हणजे नाडा गेला पाहिजे, असे फोल्ड करायची वरून पट्टी। आणि बघा आता इथे छान असे नाडे झाले। चला आता मी याचा उपयोग काय करते ते बघा, हे मी जे शिवलं ना याच्यासाठी शिवलंय। आपण वर्षभरासाठी बऱ्याच गोष्टी असे ठेवत असतो, जसे पापडाचे लाटणे आहे, किंवा कोणाकडे जास्तीचे चमचे असतात, किंवा शिवणकाम करणारे लेस असतात, या सगळ्या आपण याच्यात भरपूर बसते, कारण हा कापडाने लांबते। चला मी सर्व दाखवते तुम्हाला बसून। जुन्या टी शर्टचा इतका उपयोग होते की एका टी शर्ट पासून भरपूर वस्तू आपण बनवू शकतो।
एक पण कपडा वाया जाऊ शकणार नाही आपला. बघा या पद्धतीने वर्षभर हे खराब होणार नाही. आणि इथे अशी गाठ मारून घ्यायची, जो आपण नाळा केलेला या पद्धतीने छान झाला आपला तयार. चला, अजून थोडासा कपडा उरलेला होता आणि फ्रीजचं जे माझं जे आपण लावतो ना हँडलला, ते इतकं खराब झालेलं होतं बघा. त्याचाच आकार करून मी इथं शिवून घेते आणि त्याचंच ते एल्बोसुद्धा लावून घेते. आणि बघा एका गोष्टीचा किती उपयोग झाला, टी शर्टचा भरपूर उपयोग झालेला आहे. बघा मला असं वाटते एका टी शर्टचा पुरेपूर उपयोग केला. बघा फ्रीजचं जे खराब झालेलं होतं आपण हँडलला लावतो खराब न होण्यासाठी, त्याचंच काढून मी इथे लावलेलं आहे चिटकवण्यासाठी. चला आता आपण हे जे लोगो आहे हे आता तर लावून दाखवते. आणलेल्या काही भाज्या सुद्धा निवडायच्या आहे. म्हटलं आता शिवणाचं राहू देऊ, आता बाकीचा पसारा आवरते कारण भरपूर पसारा राहिलेला आहे आवरायचा. भाज्या आणल्याना बऱ्याच वेळ काम पुरते, तरी आईनं मी अर्ध्या भाज्या निवडल्या. आणि अजून टी शर्ट असेच जमा केलेले नवीन उपयोग मी करून बघते आणि ते तुम्हालाही दाखवेल. याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद सर्वांच्या मैत्रिणींना व्हिडिओ पूर्ण बघितला.